थेट जाणार आहोत नागपूरला। नागपूरच्या लक्ष्मी चौकामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। आपण ऐकूया ते काय बोलतात। ही सत्ता मिळाली आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मिळालेली आहे आणि म्हणून हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू। आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी आणि आमची सगळी टीम अहोरात्र काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। अधिक वेळ घेणार नाही, कारण 4 वाजता शपथविधी करायचा आहे। एकदा शपथविधी झाला की 24/7 हे सरकार तुमच्या करता काम करणार आहे। तुमच्या करता पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः नागपूरकरांना तुमचे आभार विशेष मानतो, कारण ही आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे। या जन्मभूमीने कर्मभूमीने जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। आमचे नेते माननीय गडकरी साहेब, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढलो, ते आमचे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि त्याचसोबत महाराष्ट्रातली सगळी आमची टीम, आमचं केंद्रीय नेतृत्व नड्डाजी असतील, राजनाथजी असतील, आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे गृहमंत्री अमित शहाजी असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद। रॅलीमध्ये सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने तर सध्या आपण पाहतो आहोत ही शपथविधीच्या तयारीची दृश्य आहेत। दुपारी 4 वाजता शपथविधीला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांची रॅली हा नागपुरातला एक लक्षवेधी कार्यक्रम राहिला। या रॅलीचा समारोप होताना सध्या आपण पाहिला आणि त्यानंतर आता शपथविधीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। पुढच्या साधारण काही मिनिटांमध्ये या शपथविधीला सुरुवात होईल। आत्ताच देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केल्याप्रमाणे दुपारी 4 वाजता या शपथविधीला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी सर्व मंत्र्यांना आता फोन गेलेले आहेत। जवळपास सर्वांची नावं निश्चित झालेली आहेत आणि सर्व मंत्री आणि सर्व संबंधित घटक सध्या नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। 33 वर्षांनी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो आहे आणि या शपथविधी पूर्वीचा जो पूर्वार्ध दिवसाचा म्हणता येईल तो पूर्वार्ध हा वेगवेगळ्या सभांनी आणि रॅलींनी गाजलेला होता। त्यातलीच ही 2 दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। गेल्या काही तासांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी रॅली ही नागपुरात निघाली आणि यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पुढची 5 वर्ष कशा प्रकारे सरकार काम करेल आणि 24/7 जनतेच्या कामाला आम्ही वाहून घेऊ असं या रॅलीत केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। आणि आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अवघा 1 तास उरलेला आहे। उजव्या बाजूला आपण स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत ती मंत्रिमंडळाचा शपथविधी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणची दृश्य आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।